हॅलो स्टुडंट्स, दिस इज अंकिता. वेलकम टू ग्लोबल ऑनलाइन नीट. तर स्टुडंट्स, आजच्या आपल्या सेशन मध्ये आपण MSCET नर्सिंग 2025 याच्याबद्दलचा एक इम्पॉर्टंट अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर आता तुमचा MSCET चा रिझल्ट तर आउट झालेलाच आहे. आता तुम्ही सगळे मुलांना वाट बघताय तर ती ऍडमिशन प्रोसेसची, राईट? तर ऍडमिशन रजिस्ट्रेशन हे स्टार्ट कधी होणार त्याच्याबद्दलचं CET सेल कडनं एक ऑफिशियल अपडेट लॉन्च झालेला आहे. त्याच्याबद्दल आपण या सेशन मध्ये बोलणार आहोत. त्याच पद्धतीने कॅप राउंड कधी सुरू होतील याचा देखील आपण या सेशन मध्ये बघणार आहोत. तर हा सेशन नक्की शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुम्ही अजून आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब आवर चॅनल ग्लोबल ऑनलाइन नीट, जेणेकरून तुम्हाला MSCET आणि MSCET नर्सिंग बद्दलचे सगळे लेटेस्ट अपडेट मिळत राहतील. अँड डोंट फॉरगेट टू press the bell icon. Yes, so let's start with the session students. So CET सेल कडनं एक ऑफिशियल अपडेट लॉन्च झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इतक्या दिवस CET सेलची ऑफिशियल वेबसाईट चेक करत असाल, पण तेव्हापर्यंत ऑफिशियली काहीच त्यांनी डिक्लेअर केलेलं नव्हतं. बट आता जर तुम्ही CET सेलची ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट केलं तर तुम्हाला काय दिसणार आहे? दिस इज द CET सेलची ऑफिशियल वेबसाईट आहे. तुम्हाला काय करायचंय, कशा पद्धतीने हा अपडेट लॉन्च चेक करायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिले गो टू द ऑफिशियल वेबसाईट. CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. त्यानंतर यू हॅव टू गो टू द ऍडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2025 आणि 26. जर तुम्ही आतापर्यंत बघत असाल CETची जी वेबसाईट, तर तिथे हा दिस ऍडमिशन प्रोसेस वाला जो आहे टायटल ते आतापर्यंत विजिबल नव्हतं. ते 2024 आणि 25 बद्दल दिसत होतं. 2024 आणि 25 बद्दलचा अपडेट तुम्हाला दिसत होता. बट आता जर तुम्ही CETची वेबसाईट चेक केली विद्यार्थी मित्रांनो, तर आता ऍडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2025 आणि 26 हे टायटल ओपन अप झालेलं आहे. नेक्स्ट याच्यात तुम्हाला गेल्यानंतर काय करायचं, तुमचं कॅप राउंड 2025 आणि 26 ऍडमिशन पोर्टल विल ओपन अप, राईट? इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे, हा पोर्टल कॅप राउंडचा पोर्टल ओपन होणार आहे. त्यानंतर आफ्टर क्लिकिंग ऑन कॅप राउंड पोर्टल तुम्हाला काय करायचंय, तर गो टू मेडिकल एज्युकेशन टायटल. ओके, मेडिकल एज्युकेशनच्या टायटलवर तुम्हाला जायचं आहे. तिथे तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट कोर्स दिसेल आणि त्या अंडर ग्रॅज्युएट कोर्स मध्ये तुम्हाला BSc नर्सिंग हे विजिबल होणार आहे. येस विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला विजिबल होणार आहे. तर आता इमेजच्या मदतीने आपण बघूया की एक्झॅक्टली करायचं काय आहे. दॅट मीन्स तुम्हाला क्लिअर आयडिया येईल. सी, वी हॅव विजिटेड द ऑफिशियल वेबसाईट, राईट? स्टेट कॉमन महाराष्ट्र एंट्रन्स टेस्ट सेल, राईट? या वेबसाईटला आपण व्हिजिट केलंय. वेबसाईट व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तर ऍडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2025-26 याच्यावर क्लिक करायचं. दिसतंय इथं न्यू दिसतंय तुम्हाला. दिस इज अ न्यू अपडेट विच हॅज बीन लॉन्च बाय द CET सेल. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रॉल डाऊन करून काय करायचं, यू हॅव टू स्क्रॉल डाऊन. स्क्रॉल डाऊन केल्यानंतर तुम्हाला काय दिसणार आहे, मेडिकल एज्युकेशन हे टायटल दिसणार आहे. त्या मेडिकल एज्युकेशनच्या टायटल मध्ये तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस मध्ये जायचं, जिथे तुम्हाला BSc नर्सिंग दिसणार आहे. तर अजून पण विद्यार्थी मित्रांनो, BSc नर्सिंग या टायटलवर जर तुम्ही क्लिक केलं तर अजून सुद्धा ते ओपन अप होत नाहीये. पण लवकरच येत्या 10 ते 15 दिवसात तुम्हाला हे इथे BSc नर्सिंगला क्लिक केल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट करू शकता. येस, यू कॅन रजिस्टर युअर सेल्फ. ANM GNM साठी पण तिथे ऑप्शन्स आहेत. याच्यासाठी ANM GNM आणि BSc नर्सिंग या दोन्हीसाठी तुम्हाला वेगवेगळे कॅप राउंड असणार आहेत. वेगवेगळ्या कॅप राउंड साठी तुम्हाला अप्लाय करावं लागणार आहे. जर तुम्हाला BSc नर्सिंग साठी जायचं तर यू हॅव टू गो टू द सेपरेट कॅप राउंड, आणि तुम्हाला ANM GNM साठी जायचं असेल तर तुम्हाला सेपरेट कॅप राउंड थ्रू अप्लाय करायचं आहे. येस विद्यार्थी मित्रांनो, येत्या 10 ते 15 दिवसात हे टायटल BSc नर्सिंगचं ओपन होणार आहे. जर तुम्ही आता पण जर CET सेलची ऑफिशियल वेबसाईट ओपन केली आणि तुम्ही याला क्लिक करण्याचा प्रयत्न केला, नवीन विंडो ओपन होत नाहीये, बिकॉज स्टिल नाव रजिस्ट्रेशन हॅव नॉट बीन स्टार्टेड. तर आता आपण बघू स्टेप्स फॉर ऍडमिशन. काय करायचं, जेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन स्टार्ट होईल, यू हॅव टू गो ऑन दॅट BSc नर्सिंग. ओके, BSc नर्सिंगला गेल्यानंतर सगळ्यात पहिले स्टेप काय, रजिस्ट्रेशन. ओके, तर मागच्या वर्षी आधी CETचा निकाल लागला होता आणि मग BSc
नर्सिंग सॉरी MHT CET नर्सिंगचा रिझल्ट लागला होता, त्यामुळे या ऍडमिशन प्रोसेसला खूप वेळ झाला होता. बट नाव लास्ट इयर 40 to 50 डेज लागले होते ऍडमिशन स्टार्ट व्हायला 2024 मध्ये. बट आता 2025 मध्ये येत्या 10 ते 15 दिवसात तुम्ही बघाल की तुमचं ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट होईल विदिन 10 to 15 डेज, राईट. मिड ऑफ जून पर्यंत तुमचं ऍडमिशन स्टार्ट होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण आता रिझल्ट लागून पण बराच वेळ झालेला आहे. तर तुम्हाला काय करायचं ऍडमिशन साठी, सगळ्यात पहिले स्टेप 1 इज की तुम्हाला रजिस्टर करायचंय स्वतःला. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय तर तुमचे अपलोड ऑल द स्कॅन डॉक्युमेंट, तुमचे सगळे जे डॉक्युमेंट्स इथे विचारलेले आहेत ते स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचे आहेत. एकदा तुम्ही अपलोड केले डॉक्युमेंट्स तर काय होणार आहे, सगळ्या प्रोसिजर नंतर तुमची काय होणार आहे तर मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे. ओके, ही मेरिट लिस्ट खूप महत्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण या मेरिट लिस्ट वरनं तुमचं काय करणार आहे, तुम्हाला रँक करणार आहे. वेदर यू आर एलिजिबल फॉर ऍडमिशन और नॉट एलिजिबल फॉर ऍडमिशन हे तुम्हाला या मेरिट लिस्ट वरनं कळणार आहे आणि तुमचा रँक कळणार आहे. ओव्हरऑल तुमचा किती रँक आहे. एकदा तुमचा रँक कळला तुम्हाला तर त्यानंतरची प्रोसेस आहे की तुमचा कॅप राऊंड 1 हा स्टार्ट होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कॅप राऊंड 1 मध्ये तुम्हाला कॉलेज प्रेफरन्स लिस्ट ही फिल आउट करावी लागणार आहे, जी तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला बनवून ठेवावी लागणार आहे की तुमचा मार्क बघता, तुमचे पर्सेंटाईल बघता, तुमचे स्कोर बघता, तुमचा सगळं डेटा अनालाइज करून तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये तुमचा कट ऑफ बसतोय हे सगळं लक्षात घेऊन तुम्हाला मेकिंग ऑफ प्रेफरन्स लिस्ट इज मस्ट. बिकॉज जर तुमची प्रेफरन्स लिस्ट व्यवस्थित असेल विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड 1 मध्येच तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट मिळणार आहे, राईट. आणि जर तुम्हाला ऍडमिशन साठीचा आपण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला होता विद्यार्थी मित्रांनो, बट जर तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये कॉलेज नाही घ्यायचं असेल तर यू हॅव टू विजिट दॅट कॉलेज. त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जाऊन कॅन्सलेशनचा फॉर्म भरायचा आहे, मग कॅप राऊंड 2 साठी अपियर व्हायचं. तर ही सगळी डिटेल इन्फॉर्मेशन ऑलरेडी त्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेली आहे. बट कॅप राऊंड 1 साठी तुम्हाला आत्तापासून काय करायचं आहे तर तुमचे स्कॅन डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आणि तुमची कॉलेज प्रेफरन्स लिस्ट ही योग्य पद्धतीने बनवून रेडी ठेवायची आहे, जेणेकरून कॅप राऊंडच्या वेळेस तुम्हाला तशीच फिलिंग करता येईल आणि इझिली तुम्हाला एका फर्स्ट राऊंड मध्ये ऍडमिशन मिळेल. येस, तर हे आहेत ओव्हरऑल स्टेप्स की कधी रजिस्ट्रेशन होईल, कधी कॅप राऊंड होतील आणि लेटेस्ट अजून काही इन्फॉर्मेशन असेल तर त्याच्यावर तुम्हाला लेटेस्ट अपडेट आम्ही प्रोव्हाइड करणारच आहोत. येस विद्यार्थी मित्रांनो, तो आता तुम्हाला लक्षात आलं असेल की यू हॅव टू गेट रेडी फॉर द ऍडमिशन प्रोसेस, बिकॉज CET सेल कडनं ऑफिशियली लॉन्च अपडेट तर लॉन्च झालेला आहे. लवकरच 10 ते 15 दिवसात त्यांचं रजिस्ट्रेशन हे ते स्टार्ट करणारच आहेत. येस, नाव विद्यार्थी मित्रांनो, MHT CET ग्लोबल ऑनलाईन ने MHT CET आणि MHT CET नर्सिंग एक्झाम साठी एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्याच्यात आम्ही फुल सिलेबस, लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स आणि MCQ डिस्कशन विथ मॉक टेस्ट हे सगळं प्रोव्हाइड करतो. येस, तर तुम्हाला जर हा कोर्स जॉईन करायचा असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुमच्यासाठी एक स्पेशल ऑफर घेऊन आलाय ग्लोबल ऑनलाईन. जर तुम्हाला प्लेन MHT CET साठी कोर्स जॉईन करायचा असेल तर प्लेन MHT CET आधी ₹7,000 मध्ये होतं, बट नाव इट हॅज बीन रिड्यूस्ड टू ₹5,000 आफ्टर डिस्काउंट. येस विद्यार्थी मित्रांनो, ₹5,000 मध्ये तुम्हाला प्लेन MHT CET साठीचा कोर्स जॉईन करता येणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला MHT CET नर्सिंग साठीचा कोर्स जॉईन करायचा असेल विद्यार्थी मित्रांनो, इन जस्ट ₹4,000 तुम्ही MHCET नर्सिंगचा कोर्स जॉईन करू शकता. 2025 मध्ये आमच्या क्लासेस मध्ये MHCET नर्सिंगची टॉपर आलेले 95.86 पर्सेंटाईल त्या मुलीला होते. मृणाल धावाड तिचं नाव आहे, right. She has scored 95.86 percentile in MHCET nursing exam 2025. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा कोर्स लावायचा असेल तर तुम्ही दिलेल्या
नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता और यू कॅन डाउनलोड द ग्लोबल ऑनलाईन ॲप, जेणेकरून तुम्ही या कोर्सला एक्सेस करू शकता. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल ग्लोबल ऑनलाईन नीट, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट मिळत राहतील अबाउट MHT CET and MHT CET Nursing 2025. and don't forget to press the bell icon for the latest notification. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलला विजिट केलं तर तुम्हाला पोस्ट या सेक्शन मध्ये त्या MHCET नर्सिंग रिगार्डिंग अपडेट मिळणारे. मृणाल धावाड, तिला तेवढे पर्सेंटाइल तिथे झालेले आहेत राईट इन द 2025. यू कॅन चेक देअर. येस. आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक माय व्हिडिओ, आणि तुमचे जे फॅमिली फ्रेंड्स रिलेटिव्स असतील ज्यांना MHT CET नर्सिंग किंवा MHT CET नर्सिंग साठी ते परस्यू करणार असतील तर प्लीज रेकमेंड आवर चॅनल. येस, अँड प्लीज लाईक माय व्हिडिओ अँड शेअर इट. थँक यू.